जनसेवक रमेश येवले प्रतिष्ठान आयोजित आखाड महोत्सवाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद। शुद्ध शाकाहारीसाठी मासवडी तर मांसाहारीसाठी अनलिमिटेड मटण थाळीचे आयोजन करण्यात आलेले होते। जनसेवक रमेश येवले यांनी आयोजित केलेल्या आखाड महोत्सवाला सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। तर जनसेवक रमेश येवले प्रतिष्ठान आयोजित आखाड महोत्सवाला सर्वसामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत होता। धन्यवाद। एक वाक्य या ठिकाणी बोलतोय मी, वाढदिवस निमित्त आहे, खरं तर वाढदिवस निमित्त आहे, पण या वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी तुझा दोघांचा ऋणी। पक्ष हा बाजूला आहे, आमचे सोनवणे म्हणजे माझे खूप कमी वेळात खूप जिवलग मित्र झाले। पक्ष कार्यक्रम हा सगळा वेगळा असो, माणूस ही पहिली असते आणि माणूस पहिला असतो ही शिकवण देणारे म्हणजे आमचे आजोबा कैलासवासी लोकनेते स्वर्गीय किसनरावजी बांके यांच्या शिकवणीप्रमाणे पक्ष माहीत नाही, मला फक्त माणूस माहिती आहे आणि तो आंबेगावचा आहे एवढंच माहिती आहे। तो काय करतो मला काय करायचं नाही, तो फक्त माझ्या आंबेगावचा माणूस आहे हे मला माहिती आहे आणि त्यासाठी काहीतरी करायचं आहे। ही एक योजना धोरण देऊन आपण काम करत आहोत। आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या तालुक्यातले प्रिंट मीडिया असेल, प्रेस मीडिया असेल, तुमचे टेलिव्हिजन पत्रकार असतील, या सर्वांनी भरभरून आम्हाला मदत केली। त्याबद्दल तुम्ही अध्यक्ष राजेंद्रजी वळसे पाटील असतील, आमचे जिवलग मित्र डी.के. वळसे असतील, आमचे नेटके साहेब, विकास आहे, भरपूर म्हणजे आता पत्रकार हे माझे मित्र माझे सहभागी झाले आहेत। एवढे माझे पत्रकार बंधू भगिनी आहेत, या सर्वांना निराताई सुद्धा आपल्या वेळ काढून आल्या आहेत। आमच्या मामी बोलवते बांधव सुद्धा आले आहेत। तर सर्वांची नावं घेणं शक्य नाही, कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, पण तुम्ही असंच प्रेम आमच्यावर ठेवा आणि माझा पाठीचा जो कणा म्हणजे माझा भाऊ नित्यानंद येवले आमच्या दोघांवरती असाच आशीर्वाद ठेवा हे सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। सतीशराव आणि प्रवीणराव, तुम्हाला जन्मदिनाच्या लाखात शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ आपणास आपल्या इथे सर्व इच्छा पूर्ण करून यासाठी शक्ती देऊ या आमच्या तुम्हाला शुभेच्छा। भाग